नमस्कार मंडळी. तर आज सुद्धा आपल्या ग्राउंडवर मॅचेस आहेत. तर मग काय वाट बघायची, चला ग्राउंडवर जाऊया. कपडे चेंज करतो आणि लगेच आपण ग्राउंडवर भेटूया. आणि आजच्या दिवसातला क्रिकेटचे सामने आणि धमाल मस्ती कशी आहे ते आपण बघूया. क्रिकेटच्या माध्यमातून आपल्या गावातले क्रिकेटचे सामने कसे होतात आणि आपली सुद्धा गावातली टीम काय करते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटेल. तर व्हिडिओ पूर्ण नक्कीच बघा. चला. त्यांच्याकडून बेस्ट बॅट्समन 3 दिवस पाहण्याची सोय केलेली आहे, त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. आणि असेच आम्हाला मदत रात्री तू आता बोल. गावण यांच्याकडनं संस्थापन अध्यक्ष यांच्याकडनं जावं यांचे आम्ही स्वतःचा रनी आहोत. त्यांनी आम्हाला चहा पीच बनवण्याची खूप मदत केली, कारण मेन काम आहे आमचा जो पिचचाच आहे. आणि जी घाण होती ग्राउंडवर ती अक्षरशः अक्षय पाटील यांनी 10-12 अर्ज केले, तेव्हा मस्तपैकी साफ मिळून काय काढण्यात आली. ते 25 गाड्या आम्ही आज काढल्या या मैदानामधून. आता ही मॅच संपल्यानंतर पुन्हा तुम्हाला तेवढ्याच गाड्या काढायला तिथे टुर्नामेंट भरवते ना. सगळ्या डे मॅच संपल्या, उद्यापासून रात्रीचा खेळ झाले. दशरथ माते आपले दशरथ पाटील ज्यांना आधी लॅन्ड फॉर्म करावे, ज्यांचं आता आतुरतेने वाट बघत आहेत ती सर्व पब्लिक आहे. आजची कॉमेंट त्यांना ऐकायचे आहे. तर दशरथ पाटील तुम्हाला कसा वाटला, आयोजन कसं वाटलं दशरथ पाटील? दोन षटकार पण त्यांना मारूला, ते वेदांत बॉलिंग हा ते नाही देवला त्यांना. पप्प्या घेऊन बॅटला वळी करू. हा जावं हे जाव आहे. 4 लाख 5 लाख होते तर त्यांचा युट्यूबरचा पेमेंट चालू होते, अशी आमची द्रोणागिरी मातेला इच्छा आहे. आणि आता आमचे संयोजक भाविन रहेंगे गेंदबाजी के लिए पहला आगाज. तो ये मैच आज के दौर का दूसरा मुकाबला. साई करंजा विपक्ष दत्त साई के भी दोनों साई के भक्त है. अब दक्षस किसी व्यक्ति देखना पड़ेगा. गेंदबाजी के लिए तैयार करण ईश्वर की अगली गेंद बढ़िया गेंदबाजी. अब एक रन के दूसरे जोन में शायद तो कोई रनों की गुंजाइश नहीं, शायद गेंद ये डॉट जाती हुई तो ना. तो लगातार 3 घोड़े डाट कर चुके. और जो बल्लेबाज का नाम है कहा कि गेंदबाज 3 गेंद डॉट करने में सक्षम है. और ये भी गेंद 4, चौथा गेंद डॉट करने. बल्लेबाज वही रहेगा. भावी लगा ये दौड़ क्षेत्र में खेला है, शायद 1 रन मिलेगा. बढ़िया गेंदबाजी प्रदर्शन, बढ़िया गेंदबाजी. 75 गेंद विकेट गेंद. शायद से खतरा था गेंद हाई से बातें करते चलता है ना. और ये कैच बढ़िया कैच कैरी हुआ और भावनेश को जाना पड़ा. पहला चौवा लगा था. 10 रन तो 2 गेंदों में आ चुके हैं. ईश्वर की अगली गेंद आप करण ने कैच को कैरी किया. सामनावीर 10 बॉलात 35 धावा ठोकून काढला ते यज्ञेश ठाकूर. लाल्या बैल बिनजोडचा बादशाह लाल्या बैल यांचे संघ मायलात नक्कीच. आणि उभे तो मात्र खिलाडू बाद गणराज बॅक 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 सेवा करताना आम्हाला इथं नक्कीच. यू हेट आय डेफिनेटली
होईल गोलंदाज संदेश. नक्कीच आज सुद्धा दुधारी तलवार. नक्कीच चेंडू मारायचं होतं वाशीला पण त्याला काशीला. डब्बे में डब्बा डब्बे में केक घुटना टेक और सिक्सर दे. काय कमालीचा फटका आहे. डीजे वाजव. कोको डीजे वाला इथं विचार करते थांब. पाहूया गहू चेंडून 14 धावा. इथं म्हणजे डॉट जितकं डॉट केलं तितकं टीमवर प्रेशर येणार. इथं मात्र आलाय डॉट चेंडू. पाहूया कमबॅक केलाय गोलंदाजांना. आलेला चौकार आणि नंतर कमबॅक केलाय या गोलंदाजांना. इथं मात्र प्रथमेश मात्रेला मोठे फटके खेचावे लागतील. 8 चेंडून 14 धावा. इथं मात्र पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन केलं होता. पाहूया उचलणार फेकणार तोपर्यंत दोन्ही गोलंदाजांना एक धाव पूर्ण केल्यास. 7 चेंडून 13 धावा. 7 चेंडून 13 धावा. काय भागेशनं गोलंदाजी केली. चौकार आल्यानंतर केलेला कमबॅक तो आज मात्र टीमला जिंकून देईल का. 7 चेंडून 13 धावा. 7 चेंडून 13 धावा. जानमान कोंडरी की जान साईनाथ करंजा. एका बाजूला साईनाथ करंजा एका बाजूला जानमान कोंडरी. पाहूया आज मात्र जिंकत एक करारा सामना पाहायला मिळतो आज या आईतोनागिरी मैदानावरील. प्रेक्षकांना हाच सामना हवाय होता की कधी आपल्याला 7 चेंडू 12 7 चेंडू 12 पाहायला मिळतील का. इथं मात्र एक उडालाय. पाहूया क्षेत्ररक्षक जज करतील का. इथं मात्र फक्त एक धावा आलाय. आता मात्र 6 चेंडूनी 12 धावा. इथं मात्र काय कमबॅक केलाय आपल्या भागेशला. चौकार आल्यानंतर त्यानं भागेशनं केलाय कमबॅक. आज मात्र 6 चेंडूनी 12 धावा. दुसऱ्या मॅच मध्ये पहिले मॅच मध्ये पण विकेट घेतल्या होत्या आणि शेवटचा सामना जिंकून देईल का आपला जानमान कोंडरी संघाला. पाहूया बॉलिंग ट्रॅकवर मजा पाडेल. आणि समोर असलेला मोठा फलंदाज योगेश ठाकूर. बंद करतेस का चालू ठेवतेस. बंद करतेस का चालू ठेवतेस. इथून जोरदार चेंडू. क्रिकेट मधला ब्रह्मास्त्र चेंडू. काय वॉट बॉलिंग वॉट स्पेल. काय बॉलिंग करतो मजा पाडेल. जोरदार पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. काल्या होतात का नाही होत ते या दुर्वांगो पाडेलला. ज्यांना आज मात्र दिवस आज पाहिला तर दुर्वांगो पाडेल. आजचा जो क्रीडांगण गाजवलाय तो आज दुर्वांगो पाडेल ना. इथं मात्र 5 चेंडूने 12 धावा. 5 चेंडूने 12 धावा. पाहूया एका बाजूला जानमान कोंडरी एका बाजूला साईनाथ करंजा. पाहूया कुठला संघ अंतिम फेरीमध्ये दाखल होतोय. इथं मात्र षटकार आलाय. 6 धावा. एका बाजूला साईनाथ करंजा एका बाजूला जानमान कोंडरी. पाहूया योगेश ठाकूर. नवीन ब्लॉगर लोडिंग होते. इक्वेल का सगळे व्हिडिओ शूट निमेश करते. निमेश कधी पाहिजे. 6 पाहिजे. 4 इथं मध्ये 4 चेंडून 6 धावा. पाहूया दुर्वांग कोले वाचवेल का 6 धावा. येईल का विकेट येईल का चक्का. जिंकतात एक तारारा सामना पाहायला मिळेल आपल्याला आज आई दोनागिरीच्या मैदानावरील. इथं मात्र प्रेशर जाणवला जाईल गोलंदाज जवळ. यार इथं मात्र बिग विकेट OUT आउट. मजा पटेलला काय बॉल फेकलाय. इथं मात्र काय पाहूया. आता मात्र एक डॉट आला. अजून एक डॉट आला तर इथं मात्र संघ होईल का विजय. तुला ती पॉइंट झालाय. मॅच जिंकू किंवा हारू असा झालाय. व्हायला लागले. इथं मात्र आता 2 चेंडूनी 5 धावा. 2 चेंडूनी 5 धावा. एका बाजूला जानमान कोंडरी एका बाजूला साईनाथ करंजा. पाहूया आज कुठला संघ अंतिम फेरीमध्ये दाखल होईल. मजा पाटीलला काय तो बॉल फेकला. त्रिपाली बाद केला प्रथमेश गोलंबरला. आता जिंकूच आपण. सध्या आपल्या
फॉर्म मध्ये पाहायला मिळाला होता प्रथमेश गोलापकर. 2 बॉल 5. आता 2 बॉल 5 धावा, 2 बॉल 5 धावा. इथं मात्र 2 चेंडूनी 5 धावा. नयन तले न्यू बॅट्समॅन. पाहूया आपल्याला मॅच जिंकून देईल का आज साईनाथ करंजाला. जिंको म्हणजे जिंकोच, किती पण संकट आडो. पाहूया इथं मात्र जिंकलाय साईनाथ करंजा. अंतिम फेरीमध्ये दाखल झालाय. इथं मात्र साईनाथ करंजा अंतिम फेरीमध्ये दाखल झाला. म्हणजे टीम मेंबरची भेट चालू आहे. इथं मात्र दिवाण आहे वाद बदलतो. जिंकण्याची आशा असावी. नशीब बदलो न बदलो वेळ नक्कीच बदलतो. आज मात्र साईनाथ करंजा हा संघ अंतिम फेरीमध्ये दाखल झालाय. अंतिम फेरीमध्ये दाखल झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि हारलेल्या संघांचा सुद्धा हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हाय व्होल्टेज मुकाबला झाला होता पण माझ्या पाटीलच्या आलेल्या फुलटॉस स्टेटवर आलेला चौकार. म्हटला का आज स्पेशल दिवस आहे नयनतलीचा. आज पाहिला तर वाढदिवस. नयनतली कम ऑन युअर स्टेज अँड कलेक्ट युअर मॅन ऑफ द मॅच. दिवसभर समालोचन केलं ज्यांनी त्यांच्या आपल्या साईनाथ क्रिकेट क्लब वतीने एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचं आपण आभार करतोय. तर आल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद. आम्ही सगळी गँग फायनलला गेलो. फोटो काढता पहिले या सगळे या इकडे चला सगळं हे या चला सगळं या या. चला दोस्ती चषक मध्ये आज आपला साईनाथ करंजा संघ विभागा फुल टीम. हार्दिक भाई हिपहॉप हार्दिक लगेच फायनलला गेलाय. तर काय भारी. हे पण येईल तुझ्या व्हिडिओ मध्ये माझे बघा तुम्ही. चालला नाही तरी चालेल. तर भाई इकडे बघा नयनदा फायनलला गेलास पण उद्या मला माहिती आहे मॅच जिंकणार. त्याला पहिलाच सांगितलेलं तिथं लोकांना ही मॅच काढणार म्हणजे काढणार. त्याच्यामुळे दोन्ही बॉलर काढले. पण उद्या तू मॅचला रमशील का शर्यतीला येशील. मग भाई ना सगळी मंडळी खुश आहे. चला फुल सपोर्ट आहे तुला. पण ब्लॉग चालायचा नाही काय मोठा अजून यो टाकीन भाई बस काय. नाही प्रथमेशने चांगली बॅटिंग केली पण शेवटच्या जाणे धूक हापापलेले सगळे तेव्हा विकेट टाकली. मोहित संपलेला आहे आणि आजचा सेक्शन संपला. आता उद्या जर मी शर्यतींना नाही गेलो तर आपल्याला उद्याच्या पण मॅच बघायला भेटतील. नाही तर मग इथेच ब्लॉग संपला. चला लाईक करा. झालेले आहेत 25 धावांचा पाठलाग करायचा आपल्याला 3 षटकामध्ये. लवकर लगेच चला दिगोडे संघ आपण लगेच उतरायचं आहे. वेळ आपल्याला कमी आहे. सूर्यनारायण थोडा मला वाटते खाली चाललेला आहे. जास्तीत जास्त माझा तरी अंदाज 7 आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर या व्यासपीठावर. चला क्षेत्ररक्षण लगेच सजून घ्या आणि सलामीची जोडी सुद्धा लगेच पाठवायची आहे. तर सेमीफायनलचा सामना करंजा की दिगोडे, दिगोडे की करंजा. हॅट्रिक मारली तर कल्पेश गणेश यांच्याकडून 1000 रुपये हॅट्रिक साठी. 2000 रुपये
इथं मात्र फुल टॉस सेंड पाहायला मिळाला होता. पाहूया किती धावा येतील. यज्ञेश ठाकूर लेफ्ट हँड बॅट्समॅन पाहायला मिळेल आपल्याला. करंजा गावचा उत्कृष्ट बॅट्समॅन पाहायला मिळेल. ऑलराऊंडर परफॉर्मन्स दाखवत असतो. इथं मला स्लोवर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. व्हेरिएशन मध्ये बदल केला. मध्ये पाहिलं त्या हवा जरा थांबली मॅच मध्ये. पाहूया जाऊया मॅच कडे. इथं पाहूया किती धावा येतील. इथं मध्ये इथं मात्र सोनू पाटीलला फिंगर रोल केले. इथं मात्र यज्ञेश ठाकूरला शांत बसवला. इथं मात्र या क्रीजवर आपल्या होम ग्राउंडवर खेळत असताना दोन्ही संघ इथं मात्र रात्र दिवस प्रॅक्टिस करत असतात दोन्ही खेळाडू. आणि इथं मात्र आज मात्र ऑपोजिट पाहायला मिळतील दोन्ही खेळाडू. दोन आयकॉन पाहायला मिळतील दिगोडे या गावमध्ये. इथं मात्र पाहूया इथं मात्र इथं मात्र बिग 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 टॉप डीजे टॉप. इथं मात्र स्वीप शॉट पाहायला मिळाला होता. पाहूया किती उचलणार फेकणार. तोपर्यंत 1-2 धाव पूर्ण केल्या दोन्ही फलंदाजांना. चांगली फेकी पाहायला मिळाली. इथं मात्र पाहूया किती धावा येतील. पंच सांगणार आपल्याला. शॉर्ट बॉल होता पण फायदा उचलता आला नाही. इथं मात्र आलाय बिग हिट. बट्टी मात्र त्या बॅट मधून मोठा फटका आलाय. 6 धावा. इथं मात्र 500 जिंकले त्या बट्टी मात्रेना. दर्शन पाटीलला लावलेला प्राइस तो आज मात्र संपली मॅच. जिंकलं. अरे जिंकलं. नो करून काय आता. मॅन ऑफ द मॅच आपला बक्षीस समारंभ होईल वितरण तेव्हाच नंतर देते. पाहायला भेटेल आपल्याला फायनलचा सामना. जाऊया मॅचच्या दिशेनं. उलटी गिट्टी सुरू. 3-2-1 मेगा फायनल सातारा पाहायला मिळेल. आज दोस्ती चषक 2025 चा. आणि अर्थात इथं मात्र आगमन झालाय समीर भोईर पोलीस इथं मात्र झाल्यात आगमन. जाऊया मॅचच्या दिशेनं जिथं मॅच चालू आहे. एका बाजूला साईनाथ करंजा आणि एका बाजूला फुंडे. इथं मात्र मेगा फायनल पाहायला मिळेल. 2 शतकाचे 12 चेंडूचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. तसेच शेका पक्षाचे युवा अधिकारी आमचे मुकेश दादा तळली आपल्याला विनंती असेल की या आपल्या व्यासपीठावर स्वागत असेल. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सुद्धा स्वागत केलं जाईल. सुद्धा विनंती असेल माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपल्याला विनंती आहे की मंडळाकडून आपल्याला आग्रहाचं निमंत्रण की आपल्या व्यासपीठावर यायचं आहे. तसेच राजू पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. पुन्हा एकदा शॉर्ट पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला होता. आणि इथं मात्र आलाय दुसरा लगातार निर्धाव चेंडू. इथं मात्र उंच असा खेळाडू पाहायला मिळेल. करण त्याला दिलेली मदत ती मात्र गोलंदाज करण याला. ग्रुप ग्रामपंचायत नवनिर्वाचित सरपंच साहेब अजय गोविंद म्हात्रे कुठे असतील त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर लगेच यायचं आहे. ग्रुप स्पर्धेत इथं मात्र पुन्हा एकदा या शतकातील 2 चेंडू पाहायला मिळतील. इथं मात्र पाहूया झेल उडाला होता पण पाहूया उचलणार फेकणार. तोपर्यंत इथं मात्र चांगली क्षेत्ररक्षण पाहायला मिळाली. यज्ञेश ठाकूरच्या माध्यमातून चांगली थ्रो पाहायला मिळाली. लाल्या नंदीधुरला शंभू बैलांची नावं आहेत ग्रुप यांच्या वतीने. करंजा प्रीमियर लीग नेक्स्ट वीक मध्ये आपल्याला पाहायला भेटेल. आणि फॉर्मची फी 300 रुपये असेल. प्रत्येक खेळाडू ऑप्शन मध्ये घेतला जाईल. संघाचा कर्णधार कोणी पण होऊ शकतो आणि प्रत्येक प्लेअरवर बोली लावली जाईल. तसेच करंजा प्रीमियर लीग ची खास स्पेशल हे असेल की मॅन ऑफ द सिरीज साठी एक आदत वासरू देण्यात येईल. इथं मात्र पाहूया चेंडू उडालाय. झेल जज करतात यज्ञेश ठाकूर. मी चांगला झेल पकडलाय. टोप डीजे फलंदाज होईल. बॅक टू असेल तर 16-17 धावा काढावं लागतील या पुण्या संघाला. इथं मात्र काय वॉटर बॉलिंग काय बॉलिंग करतो कृष्णा कोहली. इथं मात्र सतत इथंच प्रॅक्टिस करत असतात. इथं मात्र आलाय. पाहूया येईल का.
काय झेल पकडलाय इथं मात्र 100 कॅच या टुर्नामेंटचा उत्कृष्ट कॅचर बनेल का इथं मात्र पाहूया काय कॅच पकडलाय त्या सायराजनं 100 कॅच पकडला यायचं आहे इथं मात्र पाहूया बी गिट येईल का यज्ञेश धावतो कॅच खाली पाहूया कॅच जज करतील का इथं मात्र काय कॅच पकडलाय 2 मीटर तो धावला होता कॅच साठी इथं मात्र पकडलाय कॅच आतिशबाजी करू शकतो 11 सुद्धा प्लेयर असा रायगड टेनिस क्रिकेट असा विश्व झालाय जाऊया मॅचच्या दिशेनं जिथं इथं मात्र न्यू बॅट्समॅन पाहायला मिळते लेफ्ट हँड बॅट्समॅन आणि कृष्णा कोहली इथं मात्र जाऊया इथं मात्र मिस फील्ड झाले हार्दिकच्याकडून नि आलाय गोलीचा वेगानं दन 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 चौकार आलेला आहे की चौकार किंवा शटर मारला तर फक्त 500 रुपये भेटतील मनोज म्हात्रे म्हणजे आता थोडासा खिस्सा कमी झालेला दिसतोय मनोज दादा यांचा चांगला फटका दीपकजी पाहूया इथं मात्र ऑफ साईडला टोलवलाय डिक्लेअर स्वरूपामध्ये 2 धावा मिळतील इथं मात्र जाईल बंटीसाठी 6 इथं मात्र पाहूया बिग हिट येईल का पंचांचा निर्णय येतपर्यंत थांबावं लागेल पाहूया पंचांचा निर्णय काय येतो चौका इथं मात्र गोलीचा वेगाना दन 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 चौकार मग पाना आणलाय मोठा लावायला बाई लाव चल जतीन ना इथं जतीनच्या बदली रॉबर्ट जातात फटक्यांची आतिशबाजी पाहायला मिळेल फटाक्यांची इथं मात्र आहे दोनगरीच्या मैदानावर इथं मात्र विनर झालाय तो साईनाथ करंजा जोरदार टाळ्या वाजवायच्या त्या साईनाथ पुण्याचा सत्कार समारंभ हातान लावून धावत जा घेऊन हातान लावून धावत जा काही मॅचेस आपण बघितले पहिल्या दिवसामध्ये काय सामने बघितले त्याच्यामध्ये दिगोडी संघ गेला होता कालच्या दिवसामध्ये इथं मात्र आज पाहिलं तर फटाक्यांची आतिशबाजी पाहायला मिळेल असं भेट म्हणून एक सन्मान चिन्ह काय व्यक्तिमत्व अजय दादा म्हात्रे वेळोवेळी आमच्या पाठी धावतात ते एक आधार वेळोवेळी आमच्या हाकेला उभीला राहणारे आमचे समीर दादा भोईर आमचे आधारस्तंभ मायेची उद्गारशाल प्रेमाचं प्रतीक आणि स्पर्धेची गोड आठवण भेट म्हणून एक सन्मान चिन्ह त्यांना देण्यात येते रुपेश दादा खळी यांच्या पवित्र शुभ असते ते त्यांनी स्वीकारायचं आहे समोर बघायचं आहे युट्यूब जयू थोड्याच वेळामध्ये आपण ज्या आतुरतेने वाट बघत आहात ज्या ट्रॉफी काय शब्दांची फेकी आहे 3 दिवसासाठी ज्यांनी मोलाचं योगदान केलं समालोचक दैविक आता घडतोय तो मूर्तीलान कीर्ती महान असं म्हणायला काही हरकत नाही गायकचा इथं मात्र ते सुद्धा गायक आहे कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर त्या ऑर्केस्ट्रा त्यांचा ऑर्डर करू शकता आवाज लागतो कॉमेंट्रीसाठी तसा आवाज परफेक्ट त्यांचा याच्यातून मान सन्मान केला जाईल ग्रुप ग्रामपंचायत चाणजे धन्यवाद गौतम पाटील या 3 दिवस सतत लेखक याच्या अगोदरची मॅच झाली नंतर मॅन ऑफ द मॅच यज्ञेश ठाकूर त्याला सन्मानित करतील आमचे समीर दादा भोये गरी मरी माते की बॅट्समन साईनाथ करंजा संघाचा 87 रन काय खेळली गेली म्हणाले बघा आपण कृष्णा कोळी 12 विकेट आणि मी सांगू इच्छितो की बेस्ट बॉलर मला वाटते दिगोडी संघाचा खेळाडू असता पण काही कारणानुसार त्याला खेळता आलं नाही त्याच्यामुळे आपण बेस्ट बॉलरचा किताब कृष्णा कोळी याला दिलेला आहे 12 विकेट मुकेश दादा थळी आपल्या पवित्र शुभ हस्ते कृष्णाला सन्मानित करायचं आहे दिगोडे चला दिगोडेसाठी टाळ्या वाजवा कमबॅक केला त्यांनी नाही असं नाही चांगले खेळले पण हारजीत होतोय ट्रॉफी प्रिन्सी समीर भोईर कुमारी यांच्या माध्यमातून दिलेली आहे कुमारी प्रिन्सी समीर भोईर रोख रक्कम 15,000 रुपये व भव्य चषक सेकंड प्राइज हुंडे रनर अप टाळ्या वाजवायचे जोरदार हुंडेसाठी प्लेयर ऑफ द अराउंडर मॅन ऑफ द स्टेज मॅन फ्रॉम किशोर घरा 92 runs and 2 wickets
बॉल. 40 बॉल मध्ये सरपंच साहेब या खेळाडूने 92 धावा काढल्या. सरपंच साहेब चला सर्व पाहुणे गेले तरी चालेल. प्रथम क्रमांक साईनाथकरांचा 11 साईनाथकरांचा क्रिकेट क्लब. रोख रक्कम 30,000 रुपये. हार्दिक भारी आहे. आवाज नाही याचा. चला पार्टीला. विजयाची ट्रॉफी आपल्या द्रोणाचार्याच्या चरणी.